खंडेश्वरच्या तहसीलदार जाधव मॅडम यांचे शासकीय वाहन आज सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयातून अमरावतीकडे जात होते। अमरावती ते यवतमाळ रोडवर जळू गावाजवळ बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम चालू आहे व विमानतळाला सिमेंटचे कॉन्क्रीटचे अंदाजे 10 फुटापर्यंतचे वॉल कंपाऊंड टाकले आहे। असे असताना सुद्धा या काळविटाने उडी मारून तहसीलदारांच्या गाडीवर व गाडीत आतमध्ये स्टेअरिंगवर घुसले, त्यामुळे वाहन चालकासह काळविटही जखमी झाले। अमरावतीचे निवासी जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाची 11 वाजता सभा बोलवली होती। त्या सभेकरिता महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोलविण्यात आले होते। त्यानंतर उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे यांनी सुद्धा दुपारी 1 वाजता चांदूर रेल्वे येथे सभा बोलवली होती। त्या सभेला जाण्याकरिता महसूल कर्मचारीही या वाहनात होते। तहसीलदार जाधव या आधीच जिल्हाधिकारी यांच्या सभेला पुढे निघून गेल्या होत्या, त्यामुळे या वाहनात चालक बबनराव मोहोळ, तलाठी प्रशांत डोके, योगेश पिल्ले दावा या वाहनाने अमरावती चांदूर रेल्वेच्या सभेसाठी जात होते। अचानकपणे काळविटेने या वाहनाला धडक देऊन चालक बबन मोहोळ यांच्या स्टेअरिंगवर धडकले, त्यामुळे चालक बबन मोहोळ किरकोळ जखमी झाले। वन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून वन विभागाच्या वाहनाने जखमी काळविटांना पुढील उपचाराकरिता नेण्यात आले। त्यामुळे घटनास्थळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण पाटील भेंडे यांनी मदत कार्यात सहकार्य केले। जखमी काळवीट व चालकांना सुद्धा उपचाराकरिता पाठविण्यात आले। तहसीलदार यांच्या गाडीची काही प्रमाणात तोडमोड सुद्धा झालेली आहे, त्यामुळे सदरचे वाहन अमरावती येथे दुरुस्ती करता पाठविण्यात येणार असल्याची माहिती चालक बबन मोहोळ यांनी दिली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नांदगाव खंडेश्वर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।